नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, रेल्वेकडून आरआरबी जेईच्या वॅकन्सीज काढण्यात आल्या आणि भरभरून वॅकन्सीज आहेत. जवळपास 8,000च्या आसपास या वॅकन्सीज आहेत. सिव्हिलला, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलला सर्वांना वॅकन्सीज आहे. त्या वॅकन्सीबद्दलची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट मी आपल्या या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये बघितलं. कुठल्या झोनमध्ये किती वॅकन्सीज आहेत, कुठला झोन निवडावा हा सुद्धा मी डिस्कस केलेला आहे. त्यामुळं जर तो व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर परत जा आणि तो पण व्हिडिओ बघा की कुठल्या झोनमध्ये किती वॅकन्सीज आहे. त्यानुसार तुम्हाला झोन सिलेक्शन सुद्धा करता येईल. नाही, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की कुठले डॉक्युमेंट लागतात. आजपर्यंत आपण महाराष्ट्रातल्या रिक्रुटमेंटची तयारी करायचो. आता आरआरबी म्हटलं की सेंट्रल गव्हर्नमेंटची रेल्वेची रिक्रुटमेंट आहे. मग या रिक्रुटमेंटसाठी कुठले डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, तर या व्हिडिओद्वारे मी हे तुम्हाला सर्व क्लिअर करणार आहे. त्यानंतर कुठलंही कन्फ्युजन तुमच्या डोक्यात नको, कारण डॉक्युमेंट पूर्ण अभ्यास केला, सिलेक्शन झालं आणि फक्त डॉक्युमेंटच्या कारणास्तव तुम्ही बाहेर पडला अशी वेळ यायला नको. म्हणून आपण या व्हिडिओद्वारे पूर्ण डिटेलमध्ये काय काय डॉक्युमेंट्स हवेत हे डिस्कस करणार आहोत. तर चला पूर्ण डिस्कस करू. त्या पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या आरआरबीच्या आपण बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या तिन्हीसाठी आपण बॅच लॉन्च केलेला आहे. 3,999 पीस आहे. फक्त आरआरबीच नाही तर त्या व्यतिरिक्त बाकी एक्झामचा सुद्धा बऱ्यापैकी सिलेबस तुम्हाला त्यामध्ये दिला जाणार आहे. पूर्ण आरआरबीचं टेक्निकल, नॉन टेक्निकल असणार आहे. लाईव्ह काही सेशन्स मी मेकॅनिकलचे सुद्धा घेणार आहे. बाकीचेही तुम्हाला मॅरेथॉन सेशन्स वगैरे होत जातील आणि व्यवस्थित आरआरबीच्या फॉर्मॅटनुसारच याच्यामध्ये क्वेश्चन सुद्धा कव्हर केले जाणार आहेत. तुमची टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे, एमसीक्यूज, सॉल्विंग सेशन्स आहेत, सर्व काही यामध्ये तुम्हाला दिले आहे आणि एक्सपर्ट फॅकल्टीनं हा पूर्ण कोर्स कंडक्ट केलेला आहे. मित्रो, बघा की आरआरबीचं किती वॅकन्सीज होत्या, तर वॅकन्सीज आहेत आपल्याकडे 7,951, म्हणजे लगभग तुम्ही हे पकडून चला की 8,000 वॅकन्सीज आपल्यासाठी असणार आहेत. कधीपासून अप्लाय करू शकतो आपण, तर 30 तारीख पासून ऍप्लिकेशन सुरू झाले. 29/8 म्हणजे 29 ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. रात्री 12चा कालावधी त्यांनी दिलेला आहे. शेवटच्या दिवसावर जायचं नाही, पण लगेच आजच फॉर्म भरतो असंही नाही. थोडेसे काही डाऊट्स तुमचे क्लिअर होऊ द्या. कसा फॉर्म भरायचा याचा सुद्धा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. सॅलरी, खूप चांगली सॅलरी येते. जवळपास 60-65 हजाराच्या आसपास तुमच्या हातामध्ये सॅलरी येते. त्यामुळे चांगल्या सॅलरीचा जॉब आहे आणि रेल्वेच्या बऱ्याचशा सुविधा सुद्धा मिळतात. आता काय लागणार आहे तुम्हाला फॉर्म भरताना? सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की 10वी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्याला आपण एसएससी म्हणतो, 10th म्हणतो, मॅट्रिक्युलेशन म्हणतो, राईट. हे 10वीचं जी सनद किंवा 10th सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हे सर्टिफिकेट तुम्हाला प्रत्येक वेळच कामी येणार आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागतं. काय आहे ती पूर्ण प्रोसिजर मी समजून सांगणारच आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही अकाउंट क्रिएट करता त्याच्यावर तुमचं नाव तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर किंवा सर्टिफिकेटवर, मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर सेम नाव असतं. जे तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवर आहे तेच नाव तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्मवर सुद्धा असणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त नाव टाकायचं नाही, कारण शेवटी जेव्हा व्हेरिफिकेशन होतं तेव्हा बघितलं जातं की तुमच्या 10च्या सर्टिफिकेटवर असलेलं नाव आणि तुम्ही फॉर्म ज्या नावानं भरला ते सेम आहे की नाही. त्याचा रोल नंबर सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे ती एक गोष्ट. तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्याचे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मग तो डिप्लोमा असो की डिग्री असो. नंतर बँकचे डिटेल. आता तुम्ही म्हणाल बँकचे डिटेल कशासाठी लागणार आहे, तर बँकचे डिटेल यासाठी लागणार आहे जर तुमची फीस वापस येणार आहे. आता म्हणून वापस पण येणार आहे का फीस? 500 रुपये फीस आहे. तुम्ही CBT 1 दिली की तुमचे 400 रुपये परत तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे फक्त फीस ही 100 रुपये राहणार. आणि ज्यांनी CBT 1 दिली नाही त्यांना काहीही मिळणार नाही. क्लिअर? ज्यांनी CBT 1 दिली त्यांना 400 रुपये परत मिळणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे बँक डिटेल असणं गरजेचं आहे, कारण जे बँक डिटेल्स द्याल त्याच बँक डिटेल्समध्ये हे तुमचे पैसे परत येणार आहेत. नंतर आधार कार्डचा नंबर मागतात. आधार कार्डचा नंबर असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. होप की सर्वांकडे आधार कार्ड आहे. आता असं कोणी राहिलं नाही की ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल. त्यानंतर फोटो, वेडा वाकडा फोटो नको. कॅप घातलेली आहे, त्यानंतर बसतं गॉगल लावून भाऊ तिकडे बोट करून फोटो काढतो, असलं काही नाही चालणार आहे. प्रॉपर तुमचा मोबाईलमध्ये फोटो काढला असं करू नका. आपण एवढे गरीब नाही आहोत, राईट, की आपण एखाद्या स्टुडिओमध्ये जाऊन प्रॉपर फोटो काढा आणि या फोटोच्या जवळपास
15 फोटो, छोटे छोटे ते 15 फोटोज आहे ते तुमच्याकडे घेऊन ठेवा. आता एक फोटो अपलोड केला, तिथं दुसरा फोटो, असं नकोय. तेच फोटो तिकडे द्यायला, नियमानं द्यायला पाहिजे. तर एखाद्या वेळेस ऍक्सेप्ट पण केलं जातं, पण आता आपल्याला चुका करायच्या नाही. प्रॉपर फोटो व्यवस्थित काढायचा, गॉगल बिगल लावून काढायचा नाही, कॅप लावून काढायचा नाही, वेडं वाकडं इकडे तिकडे बघून काढायचा नाही. तर प्रॉपर फोटो असायला हवा. आणि व्हाईट बॅकग्राऊंड ठेवा. काय असतं की प्लेन बॅकग्राऊंड त्यांना हवंय, पण बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो गरजेचा आहे. मागे व्हाईट बॅकग्राऊंड तुमचा फोटो काढला, असा व्यवस्थित प्रॉपर फोटो ठेवा जो की तो अपलोड करायचा आहे. आणि रिझोल्युशन वगैरे सर्व व्यवस्थित द्या. आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे कम्युनिटी सर्टिफिकेट, राईट. ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी. आता स्टेट आणि सेंट्रलचे सर्टिफिकेट वेगळे असतात. हे सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. इथंच सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम होतो. कारण आतापर्यंत सर मी WRD दिली, मी BMC दिली, मी MPSCची एखादी एक्झाम दिली, मी महाराष्ट्रातल्या सर्व एक्झाम दिल्या, माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट होतं आणि ते तसंच पकडलं आणि मी अपलोड केलं. असं नाही चालत. इथं SBC आहे, विजय आहे, NT आहे, राईट. या कॅटेगरी आमच्या कुठे आहेत? स्टेटमध्ये आहेत. सेंट्रलला कॅटेगरी या माहिती आहेत का? SC, ST, OBC आणि EWS. एवढ्या 4 गोष्टी सेंट्रलला माहिती आहे. वुमन रिझर्वेशन सुद्धा नसतं. त्यामुळं आपल्याला सेंट्रलचं सर्टिफिकेट वेगळं लागतं आणि हे सर्टिफिकेट तुमच्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदरचं हवंय. त्यामुळे आणखीन जर प्रोसिजर सुरू केली नसेल तर करा. ओके, भगवान भरोसे गोष्टी सोडू नका, राईट. कारण मग शेवटी म्हणायचं की सर मी तर माझ्याकडे होतं ते अपलोड केलं, मग पुन्हा मी सेंट्रलचं काढलं. असं करू नका. जे सध्या आता तुम्हाला अपलोड करायचं आहे ते सेंट्रलचं लागतं आणि सेंट्रलचं नसेल तर काढून घ्या. आणखीन वेळ तुम्हाला अप्लाय करायला आहे. पुढं सिग्नेचर, प्रॉपर रिझोल्युशन वाली सिग्नेचर. आता तुम्ही म्हणाल सर सिग्नेचर आहे सांगताय का? अरे बाबा तुझ्या डॉक्युमेंटवर एक सिग्नेचर राहते, तुझ्या तिथं तू अपलोड एक करतो, राईट. असं नको. युनिफॉर्मिटी सिग्नेचरमध्ये असायला हवी. या सगळ्या गोष्टींचे मी पुढे स्क्रीनशॉट ठेवले. मी मनानं म्हणत नाही, पूर्ण नोटिफिकेशन व्यवस्थित चेक केल्यानंतर काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, राईट. एवढं नोटिफिकेशन तुम्हाला रीड करायची गरज नाही. सर्व गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. तुम्ही फक्त व्हिडिओ बघत जा, राईट. त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल ID. आता बघा तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं, मोबाईलवर तुमच्या OTP येणार, ओके, तुमच्या मेलवर OTP येणार. त्यामुळे आता जो ईमेल आणि मोबाईल वापरणार तो तुमचा शेवटपर्यंत टिकला असायला पाहिजे. नाहीतर रिचार्ज संपलं, मोबाईल बंद करून टाकला, तो नंबर बंद करून टाकला, असं करू नका. प्रॉपर जो मोबाईल तुम्ही नंबर यूज करताय तोच मोबाईल नंबर यूज करा. हे डॉक्युमेंट झाले. आता काही गोष्टी मला पुढे आता क्रिएट अकाउंट करावं लागेल. तुम्हाला ते सांगितलंच होतं मी, राईट. क्रिएट अकाउंट करायचं आहे आणि त्या अकाउंटमध्ये तुमच्या 10वीच्या डिटेलनुसार हे बघा फॉर्म MPS याचा रेल्वेचा मॉडिफाय करता येतो. पण हे जेव्हा तुम्ही क्रिएट करताना अकाउंट, त्या क्रिएट केलेल्या अकाउंटच्या तिथं जे डिटेल्स तुम्ही टाकता ते पुन्हा चेंज करता येत नाही, राईट. बाकी छोट्या मोठ्या गोष्टी झोन बिन एखाद्या वेळेस झोनलाही परमिशन देतात. जसं ALP ला झोनला परमिशन दिली चेंज करायला, तसं झोनची पण परमिशन मिळू शकते, पुढे येऊ शकते मॉडिफिकेशनला. पण तसं आता आपल्याला मॉडिफिकेशनचा विचारच करायचा नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, यदा कदाचित मॉडिफिकेशनचा चान्स मिळाला, संधी मिळाली, तरीही आपण जे अकाउंट क्रिएट करतो त्यामध्ये जे डिटेल्स देतो ते डिटेल्स हे चेंज होत नाहीत. 1/3 निगेटिव्ह आहे. ओके, सहज पुढे आलं म्हणून सांगितलं तुम्हाला. त्याचा सेपरेट व्हिडिओ घेऊन येणारच आहे मी. ओके, कॅन्डिडेट शुड एंटर देअर नेम, फादर नेम and date of birth as recorded in matriculation or SSC, राईट. म्हणजे 10वी मध्ये तुमच्या आईचं, वडिलाचं, तुमचं स्वतःचं नाव आणि डेट ऑफ बर्थ जी 10वीच्या सर्टिफिकेटवर आहे तीच टाकायची. सर 10वीच्या सर्टिफिकेटवर चुकीची आहे, माझ्या बर्थ सर्टिफिकेटवर वेगळी आहे. मित्रा, मग तुला जे तुझं 10वीचं सर्टिफिकेट आहे ना त्याच्यानुसारच टाकायची आहे. गृहीत काय धरलं जाईल तर 10वीचं सर्टिफिकेट. दॅट्स इट. सिग्नेचर युनिफॉर्म. मी म्हटलं ना, मी मनानं काही गोष्टी सांगत नाही, जे तुमच्या नोटिफिकेशन मध्ये दिलंय तेच सांगतोय. ओके, सिग्नेचर ऑफ अ कॅन्डिडेट ऑन ऑल डॉक्युमेंट शुड बी युनिफॉर्म अँड आयडेंटिकल. आता बघा 10वीचं ते तुम्हाला सर्व सांगितलं. हां, 400 रुपये वापसचं मी म्हटलं त्यांना 400 रुपये जे CBT 1 देतील त्यांचे 400 रुपये परत येतील. त्यासाठी त्यांनी बँक अकाउंटचं डिटेल्स मागितलेले आहे. बाकी गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एज्युकेशनल क्वालिफिकेशन वगैरे जे लागतं ते पण सांगितलं. आता ज्यांचं EBC आहे, ओके, EBC आणि OBC वेगळा प्रश्न आहे, राईट. EBC म्हणजे तुम्हाला फीसमध्ये सवलत मिळू शकते, फीस कमी लागणार, पण त्यासाठी EBCचं इन्कम जे असेल ते तुम्हाला 50,000च्या
कमी पाहिजे ते, आणि 50,000च्या कमी त्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढावं लागेल. आता 2-250 साठी कुठं काढत बसता, हे जे आहे ते भरून टाका. क्लिअर. CBT 1चं सांगितलंय मी तुम्हाला, किती परत येणार आहेत, किती काय होणार आहे ते. कम्युनिटी सर्टिफिकेटचं ते पण सांगितलं की तुम्हाला तुमची कम्युनिटी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यानुसारचं सर्टिफिकेट, नियमानुसारचं पाहिजे ते. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचे कास्ट सर्टिफिकेट वेगळे आहेत. ओके. EWSचं सर्टिफिकेट, सेंट्रलचे नॉर्म्स वेगळे आहेत, स्टेटचे EWSचे नॉर्म्स वेगळे आहेत. पुन्हा ती गोष्ट लक्षात ठेवा. फोटोची साईज सांगितलं, त्यानंतर तुम्हाला बाकीचे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन वगैरे ते दिलेले आहेत. हां, एक्झामचं मीडियम तुम्हाला मराठी घेऊ शकता तुम्ही, त्या व्यतिरिक्त इंग्लिशमध्ये पेपर असणारच आहे. इथं त्यांनी सिंपल लिहिलेलं आहे. ओके. CBT क्वेश्चन्स विल बी डिस्प्लेड इन द लँग्वेज ऑप्टेड अँड इन इंग्लिश. म्हणजे इंग्लिशमध्ये कंपल्सरी तुम्हाला पेपर दिसेल. त्यासोबत तुमची जर एखादी इच्छा असेल की मल्याळम घ्यायची, तेलुगू घ्यायची, ओके, मला फार आवडते मल्याळम तेलुगू, राईट, ते घ्यायची असेल तर, मराठी घ्यायची असेल तर. पण आपलं कसं असतं की आपला डिप्लोमा डिग्री हे इंग्लिशमधून झालं, त्यामुळे ते आपल्याला जास्त गोष्टी कम्फर्टेबल होतात. ओके. काही GSचा पार्ट आपल्याला मराठीतून थोडा कम्फर्टेबल वाटतो, मग तशी चॉईस करू शकता. मराठी इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये तुम्हाला पेपर दिसेल. राईट. बाकी सर्व गोष्टी तुम्हाला कळवल्या. आता जेव्हा शेवटी तुमचं व्हेरिफिकेशन होतं, डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन, तेव्हा कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. तर सर्वात पहिले तुमचं 10वीचं सर्टिफिकेट लागतं, त्यानंतर 10+2 म्हणजे 12वीचं लागतं, त्यानंतर डिप्लोमा डिग्री जे झालं असेल ते लागतं, त्यानंतर SC STचं सर्टिफिकेट इन द फॉर्मॅट ॲज पर ॲनेक्सर 1 मध्ये तो फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे. पूर्ण जर बघितलं जवळपास 74 पेजेसचं नोटिफिकेशन आहे रेल्वेचं. त्या ॲनेक्सर 1 मध्ये हा फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे. OBC NCL सर्टिफिकेट इन द फॉर्मॅट ॲज पर ॲनेक्सर 2, नॉन क्रिमिलियर डिक्लेरेशन बाय OBC कॅन्डिडेट ॲज पर ॲनेक्सर 2A, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट फॉर वेविंग एक्झामिनेशन फीस इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस ॲज पर ॲनेक्सर 3. क्लिअर. त्यानंतर मायनॉरिटी कम्युनिटी डिक्लेरेशन और नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर फॉर मायनॉरिटी कॅन्डिडेट ॲज पर ॲनेक्सर 4. राईट. हे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. सिंपल हे समजून चला, 10वी 12वी डिग्री आणि तुमचं कास्टचं डॉक्युमेंट, एवढे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत. या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये टाका. मी कंप्लीट सिरीज या सर्व गोष्टी तुम्हाला घेऊन येणार आहे. आणि हे लक्षात घ्या, ही सगळ्यात बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. अशी अपॉर्च्युनिटी आपल्या हातातून सुटायला नको. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.